सो हा तो कट्टा आहे जिथं बसून आम्ही मस्तपैकी सीन्स करतो. इथंच रिहर्सल्स होतात, इथं रीडिंग होतं. लव्ह स्टोरी, शंकरच्या लव्ह स्टोरीचे प्लॅन इथे बसून करत असतात. काय केलं पाहिजे शंकर दादा, तुम्ही असं करा, शंकर दादा तुम्ही तसं करा, मग हे करा, त्या जनार्दनला मारू आपण, आणि बऱ्याचशा आयडिया. हा तो कट्टा आहे. इथे वर गेलं ना गॅलरीमध्ये, खरंच वाटतं या राजवाड्याचा राजकुमार आहे आपण, असं फील येतं. आणि असं वाटतं लोकांना हात करावा. समोर कोणी नसतं पण तरी एक फील घेतो. ह्या किचनमध्ये आम्ही कधी जेवलोच नाही. एकतर त्या टेबलवर काहीतरी भांडणं झाली, काहीतरी जिगिशाचा प्लॅन होता, नाहीतर आता काल तर काय झालं तर तुमच्या एपिसोडमध्ये लवकर दिसेल. नमस्कार, हर हर महादेव. तुम्ही म्हणाल कोण आहे हा? तुम्हाला माहिती आहे कोण आहे मी. कृष्णाईच्या लेकीमधला तुमचा सगळ्यांचा लाडका शंकर. तर आज आपण इट्स मज्जातर्फे माझ्या घराची म्हणजे शंकरच्या वाड्याची सफर करणार आहोत. आपण सुरुवात करूयात, इथूनच सुरुवात करू. हा कट्टा आहे, या कट्ट्यावर खूप सीन झालेत. नवीनच सिरियल सुरू जरी झाली असली तरी शंकर, डंबेल महाराज, शंकर रुपाली, मातोश्रींचे गावकऱ्यांसोबतचे सीन, बरेचसे सीन इथे, जनार्दन सरांचे सीन इकडे झालेले आहेत. सो हा तो कट्टा आहे जिथं बसून आम्ही मस्तपैकी सीन्स करतो. इथंच रिहर्सल्स होतात, इथं रीडिंग होतं. आणि आम्ही काय करतो माहिती आहे, आम्ही जिथे सीन करणार असेल ना तिथेच रिहर्सल करतो बसून. तर मग अजून फील येतो, अजून तो जिवंत वाटतो सीन. आणि सगळे क्वार्टिस्ट चांगले मुरलेले असल्यामुळं तो सीन अजून खुलून येतो. तो हा तो कट्टा आहे जिथं मला वाटतं पहिल्या दिवसापासून इकडे शूट सुरू झालं. तो हा कट्टा. आणि आपण आता शिरतोय शंकरच्या वाड्यात, मातोश्रींच्या वाड्यात. या, हा आहे मातोश्रींचा वाडा. इथे शंकरचे व्यायामाचे सीन शूट होतात. व्यायामाचे, शंकर व्यायाम करत असतो. हा तो कठडा आहे जिथे बसून डंबेल महाराज आणि शंकर त्यांच्या लव्ह स्टोरी, शंकरच्या लव्ह स्टोरीचे प्लॅन इथे बसून करत असतात. काय केलं पाहिजे शंकर दादा, तुम्ही असं करा, शंकर दादा तुम्ही तसं करा, मग हे करा, त्या जनार्दनला मारू आपण, आणि बऱ्याचशा आयडिया. हा तो कट्टा आहे जिथे बसून, हा आमचा तिघांचा पॉईंट आहे खरं तर वाड्यातला. वाड्यात आम्ही भेटतो तर इथं भेटतो. आणि ही ती गॅलरी आहे. या गॅलरीमध्ये परवाच एक सीन शूट झालाय मस्त, आणि रुपालीचा सीन तिकडे शूट झालाय. तिथे वर गेलं ना गॅलरीमध्ये, खरंच वाटतं या राजवाड्याचा राजकुमार आहे आपण, असं फील येतं. आणि असं वाटतं लोकांना हात करावा. समोर कोणी नसतं पण तरी एक फील घेतो की यार राजकुमारवाला फील त्या गॅलरीमध्ये बसून येतं. इकडे अजून सीन नाही झाला, मला करायचा एक सीन माझ्या डोक्यामध्ये, एक छान काहीतरी सीन इकडे होऊ शकतो. पण आता जेव्हा तसं लिहून येईल तर तेव्हा तिकडे सीन होईल. तो एक मस्त आहे. आणि मला एक सांगावंसं वाटेल, येत्या काही दिवसांमध्ये माझा आणि रुपालीचा एक सीन आहे जो शूट झाला आहे. तो बेस्ट सीन मला खूप आवडला होता. ब्ल्यू लाईट झाली होती, पाठीमागे केली होती, आणि फॉग होता कम्प्लिटली. आणि मी इथे बसलोय, बाहेरून कॅमेरा लागलाय, मी आणि माझ्या पाठीमागे सगळा हा वाडा दिसतोय, आणि माझं तोंडात वाक्य आहे की ताई आपण गरीब असतो तर किती बरं झालं असतं. एवढं ते कॉन्ट्रास्ट होतं. म्हणजे ती फ्रेम आणि माझा डायलॉग हे कम्प्लिटली कॉन्ट्रास्ट होतं. त्यामुळे तो मला आवडलेला, खूप आवडलेला सीन आहे. तो लवकरच टेलिकास्ट होईल मे बी, किंवा झाला असेल. मी आज, काल आणि परवाचा एपिसोड नाही पाहिला. सो आता आपण येतोय, एंटर करतोय मातोश्रींच्या दिवाणखान्यात. या, आणि तुमचं स्वागत आहे मातोश्रींच्या दिवाणखान्यात, शंकरच्या वाड्यात. या, ही ती खुर्ची आहे जिथं बसून मातोश्री संपूर्ण पंचक्रोशीला कर्ज देतात, पंचक्रोशीतल्या सगळ्यांच्या मनावर राज्य करतात. आणि स्मिताताई एवढं छान कॅरी करतात ते मातोश्री हे कॅरेक्टर. म्हणजे त्या इथे उभ्या असतात ना तोपर्यंत नॉर्मल वाटतात, पण ज्यावेळी त्या ह्या चेअरवर बसतात त्यावेळी म्हणजे असं होऊन जातं की यार तो ऑरा त्या कॅरी करतात. आणि खरंच मातोश्री वाटतात. त्यांचा एक चांगला थॉट आहे की शेतकरी जगला पाहिजे, म्हणून मी शेतकऱ्यांना कमीत कमी व्याजदरामध्ये कर्ज देते. शेतकरी जगला तर शेती जगेल, शेती टिकेल, आणि त्या भावनेतून त्या हे काम करत आहेत. इथे आमचे अरविंदजी उभे असतात, त्यानंतर इथे ताई उभे असतात, आणि माझे मस्त लाडेगोडीचे सीन इकडे होत असतात. जेव्हा मला काहीतरी काम काढून घ्यायचं असतं मातोश्रींकडून, किंवा काहीतरी डिस्कस करायचं असतं, मी त्यांच्या पायाशी बसतो इथे आणि आमचे सीन होतात. तर रुपाली इकडे किचनमधून काहीतरी चहा घेऊन येते. आमचे बरेचसे सीन इकडे होत असतात, रुपालीच्या खोलीत पण होतात आणि इकडे बाहेर पण होत असतात. महाराज, डंबेल आणि शंकर जेव्हा मातोश्री घरात नसतात तेव्हा आम्ही ह्या सोफ्यावर बसून सीन करतो. ह्या चेअरवर फक्त मातोश्री बसतात, इथे पाय ठेवून, याच्यावर पाय ठेवून, हे तिकडे असतं. आणि हा तो हॉल आहे, हे तुम्ही बघू शकता, याबद्दल काय बोलायचंच नाही. बेस्ट आहे, शोभाच वाढवतं ते.
आणि ही शंकरची खोली. शंकर नवीन नवीन प्रेमात पडलाय आता, त्यामुळे सगळी स्वप्न तो इकडे बघतोय. ही शंकरची खोली आहे. आता जरी अशी शांत निवांत वाटत असेल ना, ती माझी स्क्रिप्ट असणार आहे, तुम्हाला दाखवतो. माझी अशी पडत नाही, पण त्या घडीवरून तरी मला असं वाटतं माझीच आहे, कारण घडी घातलेली आणि ऑरेंज हायलायटरवाली स्क्रिप्ट माझीच असते. हे असे हायलाईट केलेलं असतं. हा एक सीन माझाच आहे. ही कधी 6 तारीख कालचंच आहे. येस, तर ही ती खोली आहे. इथं बघून त्या हातात फुल घेऊन स्वप्न रंगवतो आणि काय कसं काय होणार. आणि तो मगाचा जो कट्टा होता तो ह्याला जॉईन आहे. ओके, जो तुम्हाला मगाशी म्हणालो मी की महाराज डंबेल आणि शंकर इथं, हा तो कट्टा आहे. याच्यावर बसून आम्ही गप्पा गोष्टी करत असतो. आणि लास्ट म्हणजे किचन. ह्या किचनमध्ये आम्ही कधी जेवलोच नाही. एकतर त्या टेबलवर काहीतरी भांडणं झाली, काहीतरी जिगिशाचा प्लॅन होता, नाहीतर आता काल तर काय झालं तर तुमच्या एपिसोडमध्ये लवकर दिसेल. सो ह्या टेबलवर मला एकदा पूर्ण जेवायचं ही माझी इच्छा आहे. तर हे किचन आहे आमचं गोड. आता कवर्ड आहे थोडंसं हे, बट एका दिवशी तुम्ही नक्की या जेव्हा सीन चालू असेल. मस्त सजलेलं किचन असतं, पूर्ण जिवंत पण असतो या किचनमध्ये. आणि मातोश्रींच्या शाही किचनमधून छान छान पदार्थ बनत असतात इकडे. सो असं आहे तो हा शंकरचा वाडा. तुम्ही शंकरची खोली बघितलीत, मातोश्रींचा दिवाणखाना बघितलात, एवढं सगळं बघितलं. आता असंच आम्हाला दररोज संध्याकाळी 7 वाजता बघत राहा. कृष्णाईच्या लेकी दररोज संध्याकाळी 7 वाजता फक्त आपल्या झी मराठीवर. आणि त्याचप्रमाणे इट्स मज्जा गेल्या कित्येक वर्षांपासून आमच्या सगळ्या खबरबात, नवीन चित्रपट, नवीन मालिका, नंतर नवीन अल्बम सॉंग्स, या सगळ्यांबद्दलची माहिती, मराठी हिंदी चित्रपटसृष्टीतल्या सगळ्या अपडेट्सची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवत आले. त्यामुळे इट्स मज्जाला फॉलो करायला विसरू नका. थँक्यू सो मच. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.